हॅलो हाय गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्या सगळ्यांसोबत झटकीपट इन्स्टंट असा रवा ढोकळा जो आपण सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी वगैरे देऊ शकतो आणि इतका सुंदर होतो, झटपट होतो, अगदी अर्ध्या तासाच्या आत होतो. आपल्याला जास्त काही असं त्याच्यामध्ये करावं लागत नाही. तर बघून घ्या ही रेसिपी आणि तुम्ही नक्की ट्राय करा असं मला मनापासून वाटतं. कारण लास्टच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत मूगडाळीच्या ढोकळ्याची पण रेसिपी शेअर केलेली होती. तर तो पण खूप अगदी पौष्टिक असा ढोकळा आहे आणि हा जो आहे ना इन्स्टंट रवा ढोकळा तो इतका सुंदर होतो ना टेस्टला की एकदम बातच वेगळी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम ना मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी आपल्याला आंबट दही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 15 मिनटं आपल्याला रेस्टसाठी ठेवून द्यायचे. तोवर आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि छोटूसा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 चमचा बडीशोप घालायची आहे, 1 चमचा छोटा साखर घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक हिरवं मिक्सर असं करून घ्यायचं आहे. खूप झटकीपट आणि इन्स्टंट असा हा रवा ढोकळा बनतो. अगदी आपल्याला झटकीपट काही करून खायचं असेल ना तर हा रवा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर असं ग्रीन वाटण जे खूप चविष्ट आहे असं बनलेलं आहे. एका साईडला मी कुकर इथे प्रीहीट करायला ठेवलेला आहे. एका साईडला 15 मिनटानंतर रवा मस्तपैकी दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये भिजलेला आहे. तर तो मी व्यवस्थित असा मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला त्या बॅटरमध्ये थोडंसं चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे. छोटा चमचा असल्यामुळे मी इथे 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तेल घालून घ्यायचं. थोडंसं तेल घालण्याचं कारण असं आहे की ढोकळा आपल्या टाळ्याला चिटकत नाही, त्याच्यामुळे मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. जे नॉर्मल आपलं तेल असतं ना खाण्याचं रोजच्या वापरातलं, ते तेल आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे मिक्सर ग्राइंडरला हिरवं वाटण करून घेतलं होतं ना ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवं वाटण हे टाकलं ना तरी पण त्या ढोकळ्याचा कलर हा ग्रीनिश होत नाही, हे तुम्ही इथे बघू शकता. आणि मी मिक्सर ग्राइंडरला जे वाटण लागलं होतं त्यालासुद्धा थोडंसं पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित असं त्या ढोकळ्यामध्ये टाकून व्यवस्थित असं ते मिक्स करून त्या मिश्रणामध्ये घ्यायचं आहे आपल्याला. या हिरव्या वाटणामुळे खरं तर ह्याची जी चव आहे ना या ढोकळ्याची ती खूप सुंदर येते. तर इथे मी आपला नॉर्मल जो कुकरचा डबा असतो ना ज्याच्यामध्ये आपण डाळ किंवा भात लावतो, अशा कुकरच्या डब्याला मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ते मी तेलाने असं मस्तपैकी ग्रीसिंग करून घेते. काही वेगळा आपल्याला टीन वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. नॉर्मल कुकरच्या डब्यांमध्ये हे मस्तपैकी ढोकळा बनवून जातो. तर तेलाने मस्तपैकी इथे ग्रीस झालेलं आहे टीन. तर इथे एक मी पूर्ण मोठं जे इनोचं पॅक असतं ना ते पूर्ण आपल्याला इनो टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं वरून पाणी टाकते किंचित, की जेणेकरून इनो ॲक्टिवेट व्हावं. तर बघा इथे थोडंसं इनोवरती पाणी टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं फसफसतं आणि त्याच्यानंतर हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जो इनो आहे तो सगळा या बॅटरमध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला खूप झटपट सगळ्या गोष्टी करायच्यात, कारण की ह्याचं इनोचं जे काम आहे ते इनो आता व्यवस्थित असं ॲक्टिवेट झालेलं आहे. तर एका साईडला माझा कुकरसुद्धा प्रीहीट झालेला आहे. तर हे जे बॅटर आहे रवा ढोकळ्याचं ते मी पटकन त्या ऑइलनी ग्रीस केलेल्या टीनमध्ये टाकून घेते आणि वरून मी एव्हरेस्टची लाल मिरची पावडर इथे टाकून घेते. भुरभुरते म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना तो खूप जास्त अजून एन्हान्स होईल. तर दिसायलाच बघा किती सुंदर दिसतोय. तर पटकन अगदी वेळ न वाया घालवता आता आपल्याला जो प्रीहीट केलेला आपण कुकर आहे त्याच्यामध्ये आपण हे जे बॅटर आहे ते टाकून घेऊया. काहींचा ढोकळा फसतो, ह्याचं रिझन हेच आहे की आपण इनो टाकल्यानंतर इनोचं जे ॲक्टिवेट
होण्याचा जो टाईम आहे ना तो घालवून बसतात आणि त्याच्यानंतर आपण तो कुकरमध्ये टाकतो, त्याच्यामुळे तो फुलून येत नाही. तर तुम्ही आता इथे बघू शकता की किती मस्त हा ढोकळा फुललेला आहे आणि अगदी 15 मिनटात कुकरमध्ये झालेला आहे. तर मी इथे सुरीसुद्धा टाकून बघितलेली आहे, सुरीला अजिबात पीठ लागत नाही आहे. ह्याचा अर्थ हा ढोकळा पूर्णपणे असा रेडी झालेला आहे. तर तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती मस्तपैकी तडका देऊन घ्यायचा आहे. तडका पात्र मी इथे गरम करत ठेवलं आहे, थोडं तेल टाकलं आहे. तर त्याच्यामध्ये राई, जिरं, त्याच्यानंतर हिरवी मिरचीचा मी ऑलरेडी ठेचा त्याच्यामध्ये टाकला होता, त्याच्यामुळे हिरवी मिरची मी आता इथे वरून टाकत नाही आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ढोकळ्याचे आपल्याला व्यवस्थित असे चौकोनी बॉक्सेस करून घ्यायचे आहेत आणि हा जो तडका आपण मस्तपैकी बनवलेला आहे ना तो त्या ढोकळ्यावरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे रंगच बघू शकता किती सुंदर आलेला आहे. तर व्यवस्थित असे चौकोनी स्क्वेअर जे बॉक्सेस आहेत रवा ढोकळ्याचे ते मी ह्या टीनमध्ये काढून घेतलेले आहेत. तर खूप झटपट होतो, खूप जास्त टेस्टी होतो आणि एकदमच चविष्ट. तर ही रव्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही इथे बघू शकता की किती मस्त झालेलं आहे, किती स्पॉन्जी झालेलं आहे, किती छान अशी जाळी आलेली आहे आणि रंग पण फार सुरेख आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर ही इन्स्टंट रवा ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.